राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दापोलीत बहुविकलांग संस्थेला मदत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या 12 डिसेंबर या त्यांच्या वाढदिनी दापोली येथील बहुविकलांग वसतिगृह आनंद येथे जाऊन त्या मुलांच्या वसतिगृहासाठी धान्य व फळे यांचे वाटप करण्यात आले. यावेळी दापोली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सचिन तोडणकर, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटन सचिव माधव शेट्टे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी पक्षाच्या महिला समितीच्या राज्याच्या उपाध्यक्षा सुजाता तांबे, तालुका उपाध्यक्ष रौफ काझी, सचिव दिनेश महाडिक, कार्यकारिणी सदस्य मर्चंडे, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष सईदभाई कोंडेकर आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहून मुलांना फळे व संस्थेसाठी धान्य अशी मदत करण्यात आली. संस्थेच्या संचालिका बागुल मॅडम, संचालिका शीतल देवरुखकर, संचालक दिनेश जैन यांच्याकडे धान्य सुपूर्द केलं. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते हजर होते. या भेटीमुळे समाजातील दुःखी पीडित लोकांसाठी काम करणं व समाजातील दुर्लक्षित घटकांना मूळ प्रवाहात आणणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धोरण असून शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेला मदतीचा हात देण्यात आला. ज्योती बिवलकर, दापोली वार्ता.